मला ज्यांनी बोलवलं ते सन्माननीय दत्ताभाऊ, सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व पुरस्कार विजेते बंधू, सर्वप्रथम मी उषाताईंना मनापासून धन्यवाद देतो. याचं कारण शेवटचा पुरस्कार होऊन जो पुरस्कार देतोय त्याच्या भाषणापर्यंत थांबलेले आहेत. त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण शेवटचं भाषण करायचं म्हटल्यानंतर किती अनंत अडचणी असतात हे मला माहिती आहे. आणि खरं तर दत्ताभाऊने जेव्हा मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि आज सकाळी माझी त्याची भेट झाली तेव्हा मी त्याला विचारलं, आता महेंद्र कपूर यांची गाडी मी ऐकली होती, त्यांची मी गाडी ऐकली, दादा कोंडकेंच्या पिक्चरमधली देखील त्यांची गाडी ऐकली, पण त्यांच्यावर मी काय बोलू? जे मला बोलायला सांगितलं होतं सगळं बोलून तो मोकळा झालेला आहे. मला सांगितलं होतं की ढगाला लागली कळ त्यांचं गाणं आहे, भारत पाकिस्तान बॉर्डरवरती गेले होते, मी अशी तयारी करून आलो होतो की मला तेच बोलायचं आहे. पण पहिल्यांदाच त्याला सगळं बोलून घेतलं. पण त्याच्या मानसिकतेला मी दाद देतो. मी ज्यावेळी शाळेमध्ये होतो तर माझं काहीतरी चुकलं म्हणून शिक्षकांनी मला 21 उठाभाषा काढायला लावल्या होत्या. त्याच्यापेक्षा जास्त उठाभाषा दत्तानं मला काढायला लावल्या. आणि राज्याच्या उद्योग मंत्र्याला जो उठाभाषा काढायला लावतो तो दुनियेत कोणालाही उठाभाषा काढायला लावतो. त्याच्यामुळे त्याचं मनापासून कौतुक आहे की अतिशय चांगला पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी आपण साजरा केला. आणि माझ्या आयुष्यातलं भाग्य आहे. मी अनुपजींना आता मी सांगत होतो, माझी आणि अनुपजींची ज्या ज्यावेळी भेट होते त्यावेळी अनुपजींना सांगतो की तुम्ही रत्नागिरीला आले पाहिजे. त्याचं कारण सुद्धा असं आहे की तुम्ही दोघं जे एकामेकाच्या आजूबाजूला बसलेला आहात, त्यांचे सगळ्यात आमच्या घरातले फॅन कोण असतील तर माझे वडील आहेत. म्हणजे आपल्याला माहिती असेल की कॅसेट यायची तेव्हापासून वेसावकरांची कमाल हे लहानपणापासून माझ्या वडिलांनी हिरोंची धमाल, म्हणजे ज्यावेळी मी शाळेत जायला निघायचो त्यावेळी ते ऐकायचो आणि घरी आल्यानंतर अनुपजींना ऐकायचो. म्हणजे आता ते भजन जे म्हणाले ते मी ऐकायचो. आणि मला असं वाटतं की या दोघांनाही भेटण्याची संधी दत्ता मला मिळाली. आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही अनेकांचे सत्कार करत असतो, परंतु आजचा सत्कार मी उषाताईंचा केला, अनुपजी तुमचा केला, सुदेशजी तुमचा केला, रोहनजी तुमचा केला, ते माझं भाग्य आहे. पण तुमचा सत्कार करणाऱ्यानं माझ्याकडनं सत्कार करून घेतला, त्याच्यामुळे माझी उंची वाढलेली आहे. त्याच्यामुळे तुमच्या सत्काराचं भाग्य मला लाभलं ते माझं खरोखर परमभाग्य समजतो. जसं मी या दोन महनीय व्यक्तींना भेटलो, उषाताईंना भेटलो, तसं रोहनजी तुम्हाला देखील भेटलो. आम्ही राजकारणामध्ये फार मोठे सत्कार घेत असतो, सत्कार करत देखील असतो. परंतु आजचा सत्कार आणि त्याच्यामध्ये महेंद्र कपूर यांच्या तिसऱ्या पिढीला देखील मला भेटता येईल. तुम्हाला मी भेटलो, सिद्धांतला देखील भेटलो. आणि खरोखरच आवाजाची देणगी काय असते ते आम्ही आज इथं या रंगमंचावर देखील बघितलं. त्याच्यामुळे तुम्हाला देखील भेटण्याची शक्ती दत्तानं मला संधी दिली, त्याबद्दल त्याचे आभार मानतो. ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि मगाचा इथला इव्हेंट चालू असताना तिकडे जो इव्हेंट झाला त्याला देखील धन्यवाद देतो. कारण अशा इव्हेंटमध्ये असा इव्हेंट जर झाला नाही तर तो कार्यक्रम लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे जी काय उणी होती अनुपजी ती त्यांनी भरून काढली, त्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो. मगाशी मला कोणीतरी सांगितलं अजून पुढे या, मी त्यांना म्हटलं तर डायरेक्ट तिकडे येऊ की काय. त्याच्यामुळं तुम्ही देखील सगळ्यांनी, माझे मित्र म्हणून आपल्याला एक विनंती आहे की आपण देखील संयम बाळगला पाहिजे. एखादा कार्यकर्ता, एखादा माणूस जेव्हा एवढ्या ताकदीनं असे अवॉर्ड करत असतो ते माझ्या सकट सगळ्यांची भूमिका त्याला सहकार्य करण्याची असली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे मानपान, आता अनुपजी समोर असताना कसला मानपान, ते तर एवढे मोठे आहेत, सुदेशजी एवढे मोठे आहेत, पुन्हा एकदा उषाताईंचं विनामधी एवढी मोठी मंडळी आहे की त्यांच्यासमोर माझा मानपान किती आहे ह्याच्यापेक्षा त्यांच्या कार्यक्रमाला बसून, त्यांच्या बाजूला बसून
आपला मान सन्मान झालाय, आपण त्यांचा फोटो काढला म्हणजे माझा मान सन्मान झालाय, अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे एवढीच विनंती करतो. जास्त त्यांच्याबद्दल बोलून उपयोगाचं नाही, कारण माझे फोटो आले पाहिजे उद्यापासून. आता त्यांनी जर ठरवलं की याचा कार्यक्रमच करायचा आणि फोटोच लावायचे नाही, तर या कार्यक्रमातनं मी चांगलं काहीतरी घेऊन घेण्यापेक्षा मला धोका निर्माण होईल त्यांच्यापासून. आणि म्हणून मला पुन्हा एकदा दत्ताचं मनापासून कौतुक करायचं आहे की दत्ता, असेच कार्यक्रम आपण करत राहा. शेवटी महाराष्ट्राला एक संस्कृती आहे. आज दिग्गज कलाकारांचा जो सत्कार केलाच, परंतु उद्योजकांचं, माझ्या सरकारी अधिकाऱ्यांचा सत्कार केला हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सरकारी कर्मचारी हा कायमस्वरूपी आरोग्याच्या केंद्रामध्ये आम्ही उभा करतो. चांगलं झालं तर ते पुढाऱ्यांमुळे झालं आणि वाईट झालं तर माझ्या अधिकाऱ्यांमुळे झालं. ही प्रवृत्ती बळावत असताना दत्ताजी, तुम्ही माझ्या महाराष्ट्र शासनातल्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल अधिकाऱ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या वतीनं मी मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो. मला या ठिकाणी आपण बोलवलं, माझा आदर सत्कार केला, माझी निशाणी माझ्या हृदयावर तुम्ही लावली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि माझ्या जशा हृदयावर तुम्ही ही निशाणी लावलेली आहे तीच आपल्या खांद्याला लावावी ही देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. आणि अजून एक फायदा सांगतो, जाता जाता अजून एक फायदा सांगतो. आज या कार्यक्रमाला मुख्यमंत्री महोदय येणार होते, आज या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे साहेब येणार होते, आज या कार्यक्रमाला आशिषजी येणार होते आणि या कार्यक्रमाला मी देखील येणार होतो. अमित शाह साहेब आले म्हणून देवेंद्रजी येऊ शकले नाही, एकनाथ शिंदे साहेब रायगडच्या दौऱ्यावर असल्यामुळं ते येऊ शकले नाही, सांस्कृतिक मंत्री त्यांचा काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकले नाही. या खरोखरच त्यांच्या अडचणी होत्या, पण त्याचा सगळ्याचा फायदा मला झाला. तुमच्यासारख्या दिग्गज व्यक्तींना सत्कार करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. हे जर असते तर प्रोटोकॉलमुळं मला ही संधी मिळाली असती की नाही ही शंका आहे. त्याच्यामुळे जे काय ध्येय घडवते ते चांगल्यासाठी घडवते असं आपण समजावं. दत्ताजी ऐकलं का? आणि तुमच्या जे तिन्ही मंडळी कार्यक्रमाला आले नाही तरी त्यांच्या सदिच्छा, त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, हा त्यांचा निरोप मी आपल्याला देतो. माझा जो आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि केलेल्या सत्काराचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही आणि तो फुकटही जाणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.